ओके, हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. आपल्या चॅनलला तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण डिस्कस करणार आहोत DUIS बद्दल. बेसिकली हे जे आपलं नेक्स्ट चॅप्टर असणार आहे ॲज पर MPSC सिलेबस. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पार्ट्स केले गेले आहेत. एक आहे तुमचा DUIS म्हणजेच तुमचा डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन, आणि नेक्स्ट आहे तुमचा न्यूमरिकल मेथड्स. ठीक आहे. तर मग या लेक्चरमध्ये जे आहे आपण DUIS बद्दल समजून घेणार आहोत की DUIS म्हणजे आहे तरी काय नेमकं, त्याबद्दल सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर मग चला सुरू करूया आपल्या लेक्चरला आणि समजून घेऊया की DUIS म्हणजे नेमकं आहे तरी काय. ठीक आहे. तर DUIS म्हणजेच काय की तुमचं त्याचा फुल फॉर्म आहे तुमचा डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. ठीक आहे. डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि ते जे आहे, ठीक आहे, ऑल ओव्हर द वर्ल्ड ते ॲज अ DUIS नावानेच ओळखलं जातं. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये काय असतं की तुमचं जे आहे, ठीक आहे, याच्यामध्ये तुमचं एक फंक्शन असतं एफ ऑफ एक्स कॉमा अल्फा. ठीक आहे. जे आहे फंक्शन काय आहे तुमचं एक फंक्शन असतं ज्याच्यामध्ये काय असतं तुमचे दोन व्हेरिएबल्स असतात. एक आहे एक्स आणि दुसरा आहे अल्फा. ठीक आहे. दोन व्हेरिएबल्स असतात एक्स आणि अल्फा. त्याच्यातला अल्फा काय असतो, अल्फाला बोललं जातं तुमचं हा अल्फा जो आहे, ठीक आहे, हा अल्फा तुमचा जो फंक्शन मध्ये आहे तो याला म्हणतात पॅरामीटर. ठीक आहे. काय म्हणतात त्याला, त्याला म्हणतात पॅरामीटर. ठीक आहे. आणि या फंक्शनला काय केलं जातं, हे जे फंक्शन आहे ना तुमचं, ठीक आहे, विच इज द फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा अल्फा. ठीक आहे. हे याला काय केलं जातं, याला तुम्ही इंटिग्रेट करतात. ठीक आहे. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतात बिटवीन द लिमिट्स ए अँड बी. ठीक आहे. आणि त्याचे लिमिट्स काय असतात तुमचे ए आणि बी. ठीक आहे. हे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही करणार इंटिग्रेशन त्याचं. ठीक आहे. तर मग काय आहे, इट इज अ दिस इंटिग्रेशन इज अ फंक्शन ऑफ व्हॉट, अल्फा. ठीक आहे. इट इज अ फंक्शन ऑफ व्हॉट, युअर अल्फा. ठीक आहे. कारण तुम्ही त्याला काय करत आहात, यू आर इंटिग्रेटिंग इट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. सो इफ यू इंटिग्रेट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन व्हॉट, दिस फंक्शन, हे फंक्शन जे आहे आफ्टर इंटिग्रेशन इट विल बिकम अ फंक्शन ऑफ अल्फा. सो आपण त्याला लिहू शकतो की आपण जे आहे, ठीक आहे, एफ ऑफ अल्फा इज इक्वल टू, आपण लिहू शकतो का फंक्शन ऑफ अल्फा झाला तर मग काय अशा पद्धतीने आपण लिहू शकतो का, एफ ऑफ अल्फा इज, ठीक आहे, युअर इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स कॉमा अल्फा डी एक्स. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ठीक आहे. कारण हे काय झालं तर तुमचं हा इंटिग्रेशनचा पार्ट हा काय झाला तो तुमचा, इट इज अ फंक्शन ऑफ युअर अल्फा. तेच आपण या ठिकाणी नोट डाऊन केलं. ठीक आहे. ओके. तर मग आहे काय बेसिकली तुमचं, जर तुमचं काय असेल जे आहे, ठीक आहे, फंक्शन तुमचं एक्स कॉमा अल्फाचा, आणि त्याचं जर तुम्ही पार्शियल डिफरन्सिएशन केलं विथ रिस्पेक्ट टू युअर पॅरामीटर. ठीक आहे. पॅरामीटर काय आहे आपला या ठिकाणी, पॅरामीटर आहे आपला अल्फा. ठीक आहे. पॅरामीटर काय आहे आपला या ठिकाणी, अल्फा आहे. ठीक आहे. आणि जर आपण त्याला काय बोललो, आपण त्याला एक कंटिन्युअस फंक्शन समजून घेतलं. ठीक आहे. जर तुमचं काय आहे ते एक कंटिन्युअस फंक्शन आहे, कसलं, इट इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ युअर एक्स अँड अल्फा. ठीक आहे. जर तुमचं एक्स आणि अल्फाचं ते कंटिन्युअस फंक्शन असेल तर तेव्हा काय केलं जातं, तुम्ही एकतर त्या इंटिग्रेशन करून मग त्या फंक्शनला नंतरून डिफरन्शिएट करा, किंवा काय करा की तुम्ही आधी त्याला पार्शियली डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर, आणि नंतर मग तुम्ही काय करा विथ रिस्पेक्ट टू एक्स तुम्ही त्याला इंटिग्रेट करा. तुम्हाला काय मिळेल, आन्सर जे असणार आहे ते तुमचं सेम असणार आहे. ठीक आहे. आणि ते कोणत्या रूलने दिलं गेलं, ते लेबनिज रूल या ठिकाणी तुमचा जो आहे तो अप्लाय केला गेला. ठीक आहे. तर बेसिकली डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइनमध्ये काही नाही. आपण काय करतो बेसिकली, बऱ्याचदा काय होतात की तुम्हाला जे आहे, ठीक आहे, तुम्हाला जे अशा पद्धतीने जर इंटिग्रेट करून मग जर तुम्हाला डिफरन्शिएट करायचं असेल तर ते आपल्याला खूप सारे क्वेश्चन्स असे आहेत की ते आतापर्यंत सॉल्व्ह नाही करू शकलेले आहोत आपण. ठीक आहे. मग त्यांचं जे सोल्युशन जे आहे इंटिग्रेशनचं सोल्युशन, ते फाइंड आउट करण्यासाठी काय केलं जातं की ते आपण जे नंतरून विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर जे आपण डिफरन्शिएट करत आहोत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी तसं न करतात काय केलं जातं की त्याला आपण जे आहे पहिले पार्शियली डिफरन्शिएट करून घेऊ विथ रिस्पेक्ट टू युअर पॅरामीटर, अँड देन आपण त्याला इंटिग्रेट करू. ठीक आहे. हेच आहे, एवढंच बेसिक अंडरस्टँडिंग आहे या कन्सेप्ट बद्दलची. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये जे आहे बेसिकली तीन टाईप्सचे न्यूमरिकल्स तुमचे येतात. ठीक आहे. एक आहे तुमचं कॉन्स्टंट लिमिट असेल तुमचं. ठीक आहे. जसं की ए आणि बी काय आहे तुमचे, हे कॉन्स्टंट लिमिट आहेत.
ठीक आहे. ए आणि बी तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात काय आहेत, ए आणि बी तुमचे कॉन्स्टंट आहेत आणि सोबतच तुमचा पॅरामीटर काय आहे अल्फा, म्हणजे विथ कॉन्स्टंट लिमिट अँड सिंगल पॅरामीटर. ठीक आहे. पॅरामीटर काय आहे, 1 पॅरामीटर. ठीक आहे. तुमचा टाईप 2 काय होऊ शकतो. ठीक आहे. टाईप 1 मी या ठिकाणी लिहितो. ठीक आहे. टाईप 1 तुमचा काय होईल, कॉन्स्टंट लिमिट अँड 1 पॅरामीटर. ठीक आहे. टाईप 2 काय होईल तुमचा, टाईप 2 होईल तुमचा कॉन्स्टंट लिमिट, लिमिट कॉन्स्टंट अँड 2 पॅरामीटर्स. ठीक आहे. आणि किती तुमचे पॅरामीटर्स 2 असणार आहेत या ठिकाणी. ठीक आहे. आणि टाईप 3 काय आहे, टाईप 3 आपल्याला या ठिकाणी समजून नाही घ्यायचा आहे, आपल्याला तो आउट ऑफ सिलेबस आहे. ठीक आहे. व्हेरिएबल लिमिट. ठीक आहे. काय असणार आहे तुमचं लिमिट कॉन्स्टंट न असता काय असणार आहे, व्हेरिएबल लिमिट असणार आहे. म्हणजे काय होतं की तुमचं हे जे आहेत ए आणि बी जे आहेत, ठीक आहे, ते पण काय असणार आहेत, ते तुमचे ए आणि बी पण काय असणार आहे, फंक्शन ऑफ इट विल बी अल्फाचे फंक्शन असतील ते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे आहे तुमचं या ठिकाणी अंडरस्टँडिंग तुमची असणार आहे. ओके. ठीक आहे. तो सर्व गोष्टी आहेत आपल्याला या ठिकाणी जे आहे फक्त टाईप 1 आणि टाईप 2 समजून घ्यायचे आहे. ठीक आहे. टाईप 3 बद्दलचं जे आहे, ठीक आहे, लेबनिझ रूल बेसिकली जे बोललं जातं त्याच्यामध्ये काय आहे की तुमचं ए आणि बी जे आहे, ठीक आहे, बेसिकली ते काय असणार आहे तुमचे, दे विल बी द फंक्शन ऑफ अल्फा असणार आहेत. ठीक आहे. मग त्या केसमध्ये काय होतं की तुम्ही जे आहेत ही आपली जी आहे, ठीक आहे, बेसिक जे विथ कॉन्स्टंट लिमिटसाठी ते तर होतच, बट ॲट द सेम टाइम आपल्याला काय करावं लागतं, जे बीची जी टर्म असणार आहे, ठीक आहे, बीचं जे फंक्शन असणार आहे इन टर्म्स ऑफ अल्फा, ठीक आहे, त्याला आपण डिफरन्शिएट करू आणि नंतर मग एक्सच्या जागेवर बी ठेवून मग ते फंक्शन तसंच लिहू. मायनस सिमिलर वे मध्ये आपल्याला एला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू युअर पॅरामीटर अँड मल्टिप्लाय बाय फंक्शन ऑफ ए कॉमा अल्फा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला ते करावं लागणार आहे. पण ते जे आहे, ठीक आहे, बेसिकली एमपीसीने जे आहे आपल्याला विथ कॉन्स्टंट लिमिट्स म्हटलेलं आहे. सो आपण हा जो पार्ट असणार आहे लेबनिझ रूलचा, हा पार्ट आपण या ठिकाणी जो आहे तो आपण इग्नोर करूया. ठीक आहे. कसं काय आपल्याला त्या ठिकाणी याच्याकडे लक्ष देण्याची ही गरज नाही आहे. ठीक आहे. तर मग ही जी DUIची जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला या क्वेश्चन्सच्या मार्फत जी आहे, ठीक आहे, ती तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकते. सो आपण या ठिकाणी जे आहे, ठीक आहे, सो DUIS समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि आपला हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे, ठीक आहे, त्याचा आन्सर आपण इव्हॅल्युएट करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर काय आहे तुमचं या ठिकाणी जे आहे, ठीक आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 x⁻a-1 अपॉन लॉग ऑफ x dx. ठीक आहे. सो आपल्याकडे काय आहे, इट इज जे हे एक फंक्शन आहे तुमचं, ठीक आहे, जे काय आहे तुमचं व्हेरिएबल काय काय आहेत तुमचे या ठिकाणी एक्स आणि काय आहेत ए आहे. ठीक आहे. सो यांच्यातला पॅरामीटर काय होईल तुमचा, ऑब्व्हियसली ए होणार, कारण तुमचं डिफरन्शिएशन जे आहे, ठीक आहे, डिफरन्शिएशन जर तुमचं या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू ए जर राहिलं असतं तर तुमचा पॅरामीटर एक्स झाला असता, पण इंटिग्रेशन काय आहे विथ रिस्पेक्ट टू युअर एक्स आहे, सो तुमचं पॅरामीटर काय होणार तुमचं या ठिकाणी ए होणार. ठीक आहे. सो आपण याला कशा पद्धतीने लिहितो तो मग आपण एफ ऑफ अल्फा विल बिकम इक्वल टू व्हॉट युअर 0 to 1 x⁻a-1 अपॉन लॉग ऑफ x dx. ठीक आहे. लॉग ऑफ x dx अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. करेक्ट. तर मग आपल्याला काय करायचं, आपल्याला याचे जे आहे, ठीक आहे, याचं व्हॅल्यू जे आहे, याचा आन्सर काय येईल आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. पण आपण ते फाइंड आउट करू शकतो का सहजासहजी 1 अपॉन लॉग एक्स जे आहे, ठीक आहे, त्याचं डिफरन्शिएशन आपल्याला फाइंड आउट करायला गेलो तर ते आपल्याला खूप जे आहे डिफिकल्ट होईल. ठीक आहे. सो आपण या ठिकाणी काय करूया, या ठिकाणी आपण जे आहे आपला जो लेबनिझ रूल जो आहे तो आपण या ठिकाणी अप्लाय करण्याचा प्रयत्न करू, सो दॅट आपल्याला काय होईल, आपलं जे क्वेश्चन जो आहे, ठीक आहे, आपण तो इझिली आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकू. ठीक आहे. सो काय करू आपण याला, नंतर मग याला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू युअर अल्फा. ठीक आहे. डी बाय डी अल्फा ऑफ एफ ऑफ अल्फा. ठीक आहे. सो त्याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, इंटिग्रेशन 0 to 1 डॅबा ए. ठीक आहे. सॉरी, या ठिकाणी अल्फा न येता काय होईल, या सर्व ठिकाणी ए येणार. ठीक आहे. काय येणार इथं तुमचा पॅरामीटर काय आहे, कारण ए आहे तुमचा. ठीक आहे. सो x⁻a-1 अपॉन लॉग एक्स dx. ठीक आहे. सो आता तुमचं काय आहे या ठिकाणी पार्शियल डिफरन्शिएशन आहे. ठीक आहे. सो आपण हा जो आहे, ठीक आहे, डी बाय डी एफ ऑफ ए जो आहे, ठीक आहे, त्याला आपण अशा पद्धतीने एफ डॅश ऑफ ए लिहून टाकू त्याला. ठीक आहे.
एफ डॅश ऑफ ए लिहून टाकू. ठीक आहे. सो काय होईल तुमचं इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1. आता काय आहे तुमचं पार्शियल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू ए आहे. सो लॉग एक्सची टर्म काय होईल ती तुमची कॉन्स्टंट होऊन जाणार. सो मी ती लॉग एक्सची टर्म तशीच लिहितो. ठीक आहे. इंटू तुमचं काय येणार अजून, आता तुम्ही ही जी ब्रॅकेट जी आहे ठीक आहे वरची, ठीक आहे, त्याला तुम्ही डिफरन्शिएट करणार. तर काय होईल मग तुमचं एक्स टू दी पॉवर एचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू ए काय येणार तुमचं एक्स टू दी पॉवर ए इंटू लॉग एक्स. करेक्ट आहे. ठीक आहे. आणि 1चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू 1 काय आहे तुमचं कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं काय येणार मग तुमचं ते 0 येणार. करेक्ट. इंटू डी एक्स. मग काय होणार मग तुमचं ते पूर्ण जे आहे ठीक आहे सॉरी हे काय होणार मग तुमचं फ्रॉम 0 to 1. ठीक आहे. 1 अपॉन लॉग एक्स इंटू एक्स टू दी पॉवर ए लॉग एक्स डी एक्स. ठीक आहे. सो लॉग एक्स काय झालं तुमचं या ठिकाणी कॅन्सल आउट होणार. ठीक आहे. सो मी आता बाकीचं जे आहे ठीक आहे ते या साईडला सॉल्व्ह करतो. सो काय होईल मग तुमचं एफ डॅश ऑफ हा काय होता ए होता सॉरी अगेन. ठीक आहे. सो काय होईल मग तुमचं या ठिकाणी इंटिग्रेशन 0 to 1 एक्स टू दी पॉवर ए डी एक्स. एक्स टू दी पॉवर ए काय आहे तुमचं एक्स टू दी पॉवर ए डी एक्स आहे. ठीक आहे. सो तुम्हाला आता याचं इंटिग्रेशन तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकणार. काय होईल याचं इंटिग्रेशन. ठीक आहे. एक्स टू दी पॉवर ए प्लस 1 अपॉन ए प्लस 1. ठीक आहे. अँड लिमिट फ्रॉम 1 to 0. ठीक आहे. सो जर तुम्ही लिमिट पुट केलं तर काय होईल तुमचं एक्सच्या जागेवर 1 पुट करा. 1 अपॉन ए प्लस 1. ठीक आहे. 1चं जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू काहीही पॉवर घेतली तर त्याचा आन्सर तुम्हाला काय मिळणार 1. आणि जर 0 पुट केला तर त्याचं काय मिळणार अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 0 मिळणार. सो काय होईल मग तुमचं एफ डॅश ऑफ ए जे आहे ठीक आहे ते काय होणार तुमचं एफ डॅश ऑफ ए तुमचा होणार या ठिकाणी ते 1 अपॉन ए प्लस 1. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला ते मिळालं. पण आपल्याला हे काय मिळालं आपल्याला एफ डॅश ऑफ ए मिळाला. म्हणजेच काय आहे आपलं जे फंक्शन जे आहे ठीक आहे जे आपल्याला दिलं आहे ठीक आहे आपण त्याचं काय केलं इंटिग्रेशनचं आपण डिफरन्सिएशन फाइंड आउट केलं. पण आपल्याला काय पाहिजे फक्त इंटिग्रेशनचं पाहिजे आन्सर. म्हणजे आपण आता काय करूया आता हे जे डिफरन्सिएशन केलं होतं ठीक आहे त्याला आपण जर परत इंटिग्रेट केलं तर आपल्याला मिळेल का आन्सर. ऑब्व्हियसली मिळणार. ठीक आहे. आणि जर परत आपण त्याला इंटिग्रेट केलं तर आपलं तुमचा हे काय होईल ठीक आहे हे डिफरन्सिएशन काय होईल ते चाललं जाईल आणि तुम्हाला काय मिळेल मग फक्त एफ ऑफ जो आहे ठीक आहे एफ ऑफ ए जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी मिळणार. मग काय होईल मग एफ ऑफ ए तुमचा ठीक आहे या ठिकाणी अशा प्रकारे येईल. ठीक आहे. 1 अपॉन ए प्लस 1 डी ए. करेक्ट. सो काय होईल मग तुमचं या ठिकाणी लॉग ऑफ ए प्लस 1 होणार. ठीक आहे. एफ ऑफ ए काय झालं तुमचं या ठिकाणी जे आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स जे राहतं काय राहतं ते लॉग ऑफ एक्स राहतं. ठीक आहे. सो या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू तुमचं काय आहे विथ रिस्पेक्ट टू ए आहे आणि काय आहे तुमचं 1 अपॉन ए प्लस 1 आहे. सो काय होईल तुमचं त्याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ ए प्लस 1 होणार. ठीक आहे. सो काय होईल मग तुमचा आन्सर या ठिकाणी लॉग ऑफ ए प्लस 1. सो आन्सर विल बी युअर ऑप्शन बी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण परत इकडे येऊया. तुम्हाला काय फाइंड आउट करायला लावलंय तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे आणि तुम्हाला आय डॅश ऑफ ए फाइंड आउट करायला लावलंय. ठीक आहे. आय ऑफ ए दिलेला आहे म्हणजे तुमचा ए काय झाला या ठिकाणी पॅरामीटर झाला. ठीक आहे. तुम्हाला ती गोष्ट कळालीच असेल आता सरळ या क्वेश्चनमध्ये तुम्हाला या क्वेश्चनमध्ये आता पॅरामीटर ओळखायची गरज नाही पडली. ठीक आहे. तर मग आता तुम्हाला हा क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा ते सांगूया. आपल्याला या ठिकाणी फक्त जे आहे आय डॅश ऑफ ए काढायचं आहे. आपल्याला आय ऑफ ए ची व्हॅल्यू नाही करायची आहे. ठीक आहे. सो काय होईल मग आय डॅश ऑफ ए म्हणजे काय झालं तुमचं तुम्ही या फंक्शनला काय केलं डिफरन्शिएट केलं. ठीक आहे. सो मी या ठिकाणी डायरेक्टली लिहितो आहे. काय होईल मग तुम्ही इथं इंटिग्रेशनच्या मध्ये तुम्ही पार्शियली डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू ए. ठीक आहे. ए टू दी पॉवर मायनस एक्स इंटू 1 मायनस ए टू दी पॉवर मायनस ए एक्स अपॉन एक्स डी एक्स. ठीक आहे. सो पार्शियली डिफरन्शिएशन काय आहे तुमचं विथ रिस्पेक्ट टू ए आहे. सो तुमच्या एक्सचे जेवढे पण असेल ते काय होईल ते तुमचं बाहेर येऊन जाणार. त्याला काही फरक नाही पडणार. सो काय होईल मग ए टू दी पॉवर मायनस एक्स अपॉन एक्स जसं तसं तुम्ही काय करणार मग डॅबा बाय डॅबा ए जे आहे. ठीक आहे. त्याला तुमची ही ब्रॅकेटमधलं जे इक्वेशन आहे त्याला तुम्ही करणार. सो 1चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू ए काय येणार तुमचं 0 मायनस
ई टू दी पॉवर मायनस ए एक्सला विथ रिस्पेक्ट टू ए ने तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. ठीक आहे. सो काय होईल मग तुमचं ई टू दी पॉवर मायनस ए एक्स तसंच राहणार. करेक्ट. आणि फक्त काय होईल मग विथ रिस्पेक्ट टू ए आहे. सो काय होईल पुढे तुमचं मायनस एक्स पुढे येणार. ठीक आहे. सो मायनस एक्स पुढे येणार तर हा मायनस आणि इथं मायनस एक्स. सो इथं हा काय होईल हा तुमचा प्लस एक्स होणार आणि डी एक्स. ठीक आहे. सो अशा पद्धतीने होईल. मग तुमचा काय होईल या ठिकाणी हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल आउट झाला. करेक्ट. सो आपण अशा पद्धतीने लिहू शकतो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ई टू दी पॉवर. आता बघा या ठिकाणी मी कशा पद्धतीने लिहितो आहे, या दोघांची जी आहे पॉवर ऍड करणार म्हणजे काय होणार तुमचा मायनस ऑफ एक्स. ठीक आहे. मायनस ऑफ एक्स प्लस ए एक्स होणार. ठीक आहे. त्याच्यातलाही जर मी एक्स कॉमन काढून घेतला तर काय होईल मग 1 प्लस ए इंटू एक्स डी एक्स अशा पद्धतीने होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने होईल. मी इकडे सॉल्व्ह करतो आता. ठीक आहे. सो आय डॅश ऑफ ए काय होईल मग तुमचा आय डॅश ऑफ ए विल बिकम व्हॉट युअर. ठीक आहे. आता तुम्ही याला इंटिग्रेट करा. मग इंटिग्रेट केलं तर तुम्हाला काय मिळेल मग विथ रिस्पेक्ट टू एक्स करत आहात तर तुमचं इंटिग्रेशन ऑफ मायनस ई टू दी पॉवर ऑफ मायनस ई टू दी पॉवर मायनस 1 प्लस ए एक्स. ठीक आहे. अपॉन काय येणार तुमचं हे तुमचं मायनस 1 प्लस ए. ठीक आहे. फ्रॉम लिमिट तुमचं किती आहे 0 टू इन्फिनिटी आहे. ठीक आहे. सो काय होईल मग तुमचं पुट करा त्या व्हॅल्यूज. आता मग तुमचे काय होईल ई टू दी पॉवर एक्सच्या जागेवर इन्फिनिटी पुट करणार. ठीक आहे. ई टू दी पॉवर इन्फिनिटी काय असते तुमचं त्याचं आन्सर 0 असतं. ठीक आहे. अँड अगेन तुम्ही जर पुट केलं ठीक आहे ई टू दी पॉवर 0. ठीक आहे. एनिथिंग टू दी पॉवर 0 काय असतं तुमचं ते 1 असतं. ठीक आहे. सो काय होईल मग तुमचं 1 अपॉन मायनस 1 प्लस ए. ठीक आहे. सो मायनस मायनस काय होणार तुमचं या ठिकाणी प्लस होणार. सो आन्सर विल बी वॉट प्लस 1 अपॉन 1 प्लस ए. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुमचं काय होईल मग या ठिकाणी आन्सर जे आहे ठीक आहे ऑप्शन सी जे असणार आहे तुमचं ते करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे नेक्स्ट क्वेश्चन हा पण काय आहे तुमचा 2 व्हेरिएबल आहे तुमचे एक्स आणि एम. ठीक आहे. आणि पॅरामीटर काय आहे तुमचा एम आहे या ठिकाणी. ठीक आहे. सो तुम्हाला काय दिलेलं आहे आय ऑफ एम जे आहे ठीक आहे इंटिग्रेशन आणि त्याचं आन्सर पण दिलेलं आहे तुम्हाला. त्यांनी काय विचारलं इंटिग्रेशन एक्स टू दी पॉवर एम लॉग एक्स डी एक्स विचारला आहे. ठीक आहे. सो तुम्ही या ठिकाणी जे आहे ठीक आहे तुम्ही जो आहे आपला DUIचा जो रूल जो आहे त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. ठीक आहे. त्याच्यात काय होईल मग तुमचं 0 to 1 एक्स टू दी पॉवर एम डी एक्स आहे. ठीक आहे. जर आपण याला काय केलं याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर काय होईल आय डॅश ऑफ एम येणार तुमचा. ठीक आहे. तो काय होईल तुमचा 0 to 1 डॅबा बाय डॅबा एम. ठीक आहे. एक्स टू दी पॉवर एम डी एक्स. करेक्ट. अशा पद्धतीने येईल. मग आता जर तुम्ही याला जर पहिले काय केलं या टर्मला जर तुम्ही डिफरन्शिएट केलं पार्शियली डिफरन्शिएट सो तुमचं काय होईल मग या ठिकाणी एक्स टू दी पॉवर एम विथ रिस्पेक्ट टू एम तुम्ही डिफरन्शिएट करत आहात. ठीक आहे. तो मग एम काय झाला तुमचा. ठीक आहे. एम काय झाला तुमचा व्हेरिएबल झाला आणि एक्स काय झाला तुमचा तो कॉन्स्टंट झाला. ठीक आहे. सो एक्स टू दी पॉवर एम इंटू लॉग ऑफ एक्स येणार इंटू डी एक्स. ठीक आहे. इंटू काय येणार तुमचा डी एक्स म्हणजे तुम्हाला काय विचारलेलं आहे त्यांनी आय डॅश ऑफ एम ची व्हॅल्यू विचारली आहे त्यांनी तुम्हाला. ठीक आहे. आय डॅश ऑफ एम ची व्हॅल्यू विचारली आहे. ठीक आहे. आणि आय ऑफ एम ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे ती काय आहे तुमची एम प्लस 1 आहे. ठीक आहे. एम प्लस 1 आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे तुम्हाला आय ऑफ एमला तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एम तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. सो तुम्ही काय करणार मग डी बाय डी एम. ठीक आहे. इंटू 1 प्लस 1 अपॉन एम प्लस 1. ठीक आहे. सो अशा पद्धतीने करणार. तुम्ही डिफरन्शिएट करणार तर काय मग तुमचं डी बाय डी एम ऑफ तुम्ही काय लिहिणार या ठिकाणी एम प्लस 1 टू दी पॉवर ऑफ मायनस 1. करेक्ट. सो काय होईल मग तुमचं या ठिकाणी जे आहे 0 to 1 एक्स टू दी पॉवर एम लॉग एक्स डी एक्स. ठीक आहे. तर काय होईल मग तुमचं या ठिकाणी जे आहे तुमची पॉवर काय येणार तुमची पुढे. ठीक आहे. मला जे आहे बेसिकली आमचे जे सर होते ठीक आहे 11th-12th मध्ये जे मला सरांनी शिकवलं होतं त्यांनी अतिशय जे फनी वे मध्ये शिकवायचे ते काय बोलायचे घातांक पुढे आणि घातांक एकाने कमी. ठीक आहे. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला पॉवर पुढे घ्यायची आहे म्हणजे काय आहे तुमचा -1. ठीक आहे. आणि काय करायचं आहे घातांक पुढे घेतला तुम्ही आणि घातांक एकाने कमी करायचा म्हणजे काय होईल मग तुमचा +1 टू दी पॉवर -1 म्हणजे काय होईल तुमचं या ठिकाणी
-2 होणार. करेक्ट. म्हणजे काय होईल मग तुमचं या ठिकाणी -1 अपॉन m+1 होल स्क्वेअर. ठीक आहे. सो हे असेल तुमचं आन्सर. ठीक आहे. सो तुमचं काय होईल मग, ओके, नॉट बी, युअर आन्सर विल बी ऑप्शन ए. ठीक आहे. तर मग हा क्वेश्चन आहे तुमच्या समोर. ठीक आहे. तर आहे का तुमच्या या क्वेश्चनमध्ये बेसिकली तुमचं असणार आहे हे जे आहे. ठीक आहे. हा जो आहे हा पाय असायला पाहिजे तुमचा. ठीक आहे. काय आहे, इंटिग्रेशन दिलेलं आहे तुमचं 0 to पाय. ठीक आहे. dx अपॉन a+b cos x. त्याचं आन्सर दिलेलं आहे तुम्हाला पाय अपॉन √a² मायनस b². ठीक आहे. सो या क्वेश्चन मध्ये काय झालं तुमचं जे आहे. ठीक आहे. व्हेरिएबल काय झाले, a, b अँड x झालं. ठीक आहे. आणि पॅरामीटर्स काय होतील मग तुमचे a आणि b होतील. ठीक आहे. इंटिग्रेशन काय आहे विथ रिस्पेक्ट टू युअर dx. ठीक आहे. सो dx सोडून तुमचे जेवढे पण व्हेरिएबल्स राहतील ते काय होऊन जातील, ते तुमचे पॅरामीटर्स होऊन जातील. सो या क्वेश्चन मध्ये तुम्ही पाहू शकतात की काय आहे तुमचं लिमिट कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आणि काय आहे तुमचे पॅरामीटर्स तुमचे 2 आहेत. ठीक आहे. सो तुम्हाला काय विचारलं या ठिकाणी, dx अपॉन जे आहे. ठीक आहे. a+b cos x होल स्क्वेअर. ठीक आहे. त्याचं जे आहे तुम्हाला इंटिग्रेशनची आन्सर जे आहे ते तुम्हाला विचारलं आहे. ठीक आहे. सो आपण या ठिकाणी जे आहे आपण ट्राय करूया की विथ रिस्पेक्ट टू ए आपण जे आहे. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू ए आपण या ठिकाणी डिफरन्शिएट करून पाहूया आणि आपल्याला काय मिळतं आपण ते आन्सर जे आहे. ठीक आहे. आपण ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. सो काय होईल मग तुमचं या ठिकाणी 0 to पाय. ठीक आहे. डॅबा बाय डॅबा a टू 1 अपॉन a+b cos x. ठीक आहे. इंटू dx. ठीक आहे. सो काय होईल मग तुमचं या ठिकाणी 0 to पाय झालं तुमचं अगेन. ठीक आहे. काय झालं तुमचं या ठिकाणी अगेन जे आहे तुमचं घातांक पुढे घातांक एकाने कमी करणार. ठीक आहे. सो त्या वे मध्ये काय होईल मग तुमचं याचं जर तुम्ही डिफरन्सिएशन घेतलं. ठीक आहे. ह्या एवढ्या टर्म्स. ठीक आहे. सो ते काय होईल मग तुमचं b cos x. हे काय होईल मग तुमचं विथ रिस्पेक्ट टू a काय होईल ते तुमची कॉन्स्टंट टर्म होईल. करेक्ट. ती काय होईल ती तुमची कॉन्स्टंट टर्म होईल. सो काय होईल मग त्याचा आन्सर जे असणार आहे. ठीक आहे. ते तुम्हाला काय मिळेल, a+b cos x होल स्क्वेअर मिळेल तुम्हाला. होल स्क्वेअर मिळेल dx. ठीक आहे. सो ते मिळालं तुम्हाला. ओके. म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्ही बेसिकली केलं जे आहे तुमचं हे जे इक्वेशन जे आहे त्याला विथ रिस्पेक्ट टू तुम्ही ए ने डिफरन्शिएट केला. पण याचं काय आहे, याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे. सो तुम्ही याला परत काय करणार, याला विथ रिस्पेक्ट टू ए डिफरन्शिएट करा तुम्ही. ठीक आहे. सो काय आहे तुमचं याचा आन्सर पाय डिवायडेड बाय √a² प्लस b² आहे. ठीक आहे. सो काय होईल मग तुमचं या ठिकाणी अगेन. ठीक आहे. या ठिकाणी काय होईल मग तुमचं जे आहे अगेन परत तुमची जी टर्म जी आहे. ठीक आहे. ती वरती जाणार. करेक्ट. म्हणजेच काय होणार तुमची पाय घातांक जे आहे तुमचा काय झाला आता या ठिकाणी जो आहे पॉवर काय होईल मग तुमची या ठिकाणी वरती गेली तर तुमची -1/2 होणार. ठीक आहे. -1/2 ला जर तुम्ही अजून -1 केलं. ठीक आहे. तर ती तुमची होणार -3/2. ठीक आहे. आणि ती -3/2 जर तुम्ही खाली आणली तर काय होईल मग तुमची ती या ठिकाणी अशा पद्धतीने a² प्लस b² टू दी पॉवर 3/2 येणार. ठीक आहे. a² प्लस b² बाय जे आहे a² प्लस b² टू दी पॉवर 3/2 येणार. ठीक आहे. आणि a चं डिफरन्सिएशन काय येणार मग तुमचं या ठिकाणी. ठीक आहे. a चं डिफरन्सिएशन येणार की नाही. ठीक आहे. सो तेही तुम्हाला लिहावं लागणार. ठीक आहे. सो तेही तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागणार. ते येणार तुमचं a. ठीक आहे. a चं डिफरन्सिएशन लिहिणार तुम्ही. सो ते आलं तुमचं या ठिकाणी a येणार. करेक्ट. सो अशा पद्धतीने सॉरी a नाही येणार तुमचं हे 2a येणार. ठीक आहे. आणि घातांक तुमचा जो होता ठीक आहे तो तुमचा 1/2 जो आहे. ठीक आहे. तो अशा पद्धतीने येणार तुमचा. करेक्ट. अशा पद्धतीने येणार की नाही. सो तुमचं काय होणार या ठिकाणी 2 आणि 2 तुमचा कट होणार, कॅन्सल आउट होणार आणि तुमचं आन्सर काय होणार मग तुमचं या ठिकाणी π/a. ठीक आहे. इंटू a² मायनस b² बाय 3/2. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे आहे तुमचं आन्सर सी जे आहे. ठीक आहे. ते याचं सॉरी नॉट सी आन्सर डी जे आहे ते तुमचं करेक्ट आन्सर असणार. ठीक आहे. सो काय असणार πa अपॉन √a² मायनस b² जे आहे ते तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर मिळणार तुम्हाला. करेक्ट. ओके. ठीक आहे. सो ओके. सो तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यायची गरज आहे. ठीक आहे. ऍक्च्युली तुमचं या ठिकाणी मायनस साईन येणार आणि या ठिकाणी मायनस साईन येणार. तो मायनस साईन ऍक्च्युली
तुमचा कट झालेला आहे. ठीक आहे, सॉरी माझं या ठिकाणी मायनस साईन राहिला होता आणि या ठिकाणीही मायनस साईन द्यायचा राहिला होता. ठीक आहे, सो तुमचं ते जे आहे ते मायनस साईन तुमचं त्या ठिकाणी जे आहे ते कट डाऊन होणार आणि तुमचं जे आहे फायनल आन्सर तुम्हाला पाय ए डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर टू दी पॉवर 3/2 हे करेक्ट आन्सर मिळणार. ठीक आहे, सो आता जर तुम्ही काय केलं की तुम्हाला जे आहे, ठीक आहे, आता अजून एक सेम क्वेश्चन दिला आणि तुम्हाला अशा पद्धतीने विचारलं, म्हणजेच काय करायचं आहे, आता तुम्हाला कळून गेलं असेल. आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू जे आहे बी तुम्हाला या ठिकाणी इंटिग्रेट जे आहे, सॉरी डिफरन्शिएट जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू बी जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी डिफरन्शिएट करायचं आहे. सो काय होईल मग तुमचं या ठिकाणी डॅबा बाय डॅबा बी. ठीक आहे, डीएक्स जे आहे, ठीक आहे, मी तसं नाही लिहिता 1/a प्लस बी कॉस एक्स. ठीक आहे, इंटू dx आहे तुमचं या ठिकाणी. ठीक आहे, सो काय मग 0 to इन्फिनिटी. ठीक आहे, अगेन याचं जे आहे, ठीक आहे, हे अशाच पद्धतीने येणार मायनस अपॉन ए प्लस बी कॉस एक्स होल स्क्वेअर. ठीक आहे, आणि बी कॉस एक्स ही जी टर्म आहे, ठीक आहे, त्याचं काय येणार तुमचं मग जे डिफरन्सिएशन जे आहे ते काय येणार मग तुमचं कॉस एक्स येणार. ठीक आहे, कॉस एक्स dx येणार. ठीक आहे, मग इकडे काय करणार तुम्ही अगेन डॅबा बाय डॅबा बी ऑफ पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. करेक्ट, सो काय होईल मग तुमचं या ठिकाणी हे जे आहे याचा आन्सर काय येणार पाय अपॉन, ठीक आहे, हे इथं -1/2 पाय तसाच. ठीक आहे, याचं काय करणार मग याचं येणार तुमचं इंटिग्रेशन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर टू दी पॉवर 3/2. ठीक आहे, आणि बी स्क्वेअरचं काय येणार मग तुमचं या ठिकाणी जे आहे, ठीक आहे, -2b येणार. ठीक आहे, सो मायनस मायनस कॅन्सल आणि हे काय होणार हे जे आहे मायनस मायनस प्लस होऊन जाणार आणि 2 कॅन्सल आउट झाला. सो काय होईल मग तुमचं या ठिकाणी आन्सर जे आहे, ठीक आहे, ते काय बनेल मग पाय बी अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर टू दी पॉवर 3/2. पण या ठिकाणी तो मायनस साईन आहे तो आपण या ठिकाणी घेऊन येणार. सो काय होईल मग तुमचा आन्सर -b अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होल ब्रॅकेट टू दी पॉवर 3/2 जे आहे तुमचं अगेन या ठिकाणी ऑप्शन डी जे आहे ते तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे फ्रेंड्स. ठीक आहे, सो होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कळाल्या असेल आणि जे आहे याच्याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला जे आहेत ते विचारू शकतात कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून. आणि जर तुम्हाला आवडलं असेल लेक्चर तर लाईक करा आणि जे आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये जे आहे, ठीक आहे, नेक्स्ट जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये आपण डिस्कस करूया न्यूमेरिकल मेथड्स जे आहेत. ठीक आहे, ट्रॅपेझॉइडल रूल, सिम्पसन्स रूल अँड सिम्पसन्स 1/3 and 3/8 जे आहेत, ठीक आहे, त्यांच्याबद्दल आपण अतिशय बेसिक्सपासून समजून घेणार आहोत. ठीक आहे, सो त्याच्यासाठी राहा आपल्यासोबत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.